मनाचा निश्चय झालेला आहे आणि आज कानोपात्राने आपला सगळा भार कृष्ण परमात्म्यावर टाकलाय आणि सांगितलंय, कृष्णा मला जगायचं ना, फक्त तुझ्यासाठीच जगायचं. मी नाही हो असं जगणार लोकांचं मन रिझविण्यासाठी. कारण मुळामध्येच वैराग्य घेऊन जन्माला आलेली कानोपात्रा या दरबारात नाही रमणार आहे. कृष्ण परमात्म्याच्या दरबारामध्ये मात्र नक्कीच रममाण होणार आहे. आणि आज दुपारच्या वेळेला कानोपात्राच्या कानावर शब्द आले मंदिरातले. काय सुंदर भजन चाललंय. कोणीतरी पुराणिक बुवा काहीतरी कथा सांगतायत. ऐकायला पाहिजे ती कथा, ऐकायला पाहिजे. विचार केला, बरोबर बरोबर आपल्या माडीच्या पायऱ्या उतरती झाली आणि मंदिरात आलेली. मंदिरात कसं जायचं? आई तर म्हणते आपल्याला दिवसा मंदिरात प्रवेश नाहीये म्हणून. ठीक आहे, मंदिरात नाही हो मी जाणार, पण या मंदिराच्या बाहेर आवाज येतोय, या भिंतीच्या आड उभी राहते आणि आतल्या त्या पुराणिक बुवांची कथा ऐकते. ठीक आहे, देवालयात प्रवेश नसला म्हणून काय झालं? माझ्या अंतःकरणात तर त्या देवालयातील भगवंताला प्रवेश देते ना, तो तर येईल ना. विचार केला कानाने आणि त्या भिंतीच्या आड आपली अगदी गुपचूप बसलेली आहे आणि आतलं पुराणिक बुवांचं पुराण ऐकती झालेली आहे. काय शब्द येत आहेत पुराणिक बुवांचे. त्या कथेमधून भजन भक्ती झाली आहे आणि आता कथा ऐकणंच सुरू आहे. त्या कथेमध्ये पुराणिक बुवा सांगतायत, अहो उषा बलीची नात आणि बाणाची कन्या, या उषेनं काय केलेलं आहे? पुराणिक बुवांचं प्रवचन पुराण सुरू झालेलं आहे आणि एकदा त्या उषेनं शंकर पार्वतीची क्रीडा पाहिली. त्या शंकराशी क्रीडा करत असणाऱ्या पार्वतीला बघितलं आणि एकदम थांबली. पार्वती माता आता नक्कीच आपल्याला रागवते का काय असा विचार केला. भीती वाटली पार्वती मातेची, कारण आपण जे नको होतं तेच बघितलं ना. आता नक्कीच पार्वती माता आपल्याला रागवणार आहे, चिडणार आहे. पार्वती मातेने पण बघितलं, उषेनं आपल्याला बघितलं या अवस्थेमध्ये. पार्वती माता उषेच्या जवळ आली आणि उषेला म्हणाली, घाबरू नकोस मुली, मी तुझ्यावर रागवलेली नाहीये. आता मी जशी खूप आनंदात तुला दिसले ना, तू तशीच आनंदात राहशील. तूही आपल्या पती बरोबर अशीच आनंदानं क्रीडा करशील. काय? मी पण ते कसं शक्य आहे? लगेच त्या उषेनं पार्वती मातेला प्रश्न विचारला आणि त्याच बरोबर पार्वती माता म्हणाली, हे राजपुत्री, वैशाख शुद्ध द्वादशीच्या दिवशी रात्री तुला स्वप्न पडेल आणि स्वप्नामध्ये जो पुरुष तुझ्या बरोबर क्रीडा करेल तो तुझा पती असेल. झालं, पार्वती माता बोलतीच झाली. उषा वापस आली, परंतु आता दर दिवशी विचार करायला लागली की पार्वती मातेनं मला सांगितलं की द्वादशीच्या दिवशी मला स्वप्न पडणार आहे. खरं होईल का? कधी आहे द्वादशी? विचार करतीच झाली आणि पार्वतीच्याच बोलण्याचा सतत मनात विचार करतीच झाली. पार्वतीचं म्हणणं खरंही झालं, कारण प्रत्यक्षात आज द्वादशी आहे. त्या द्वादशीच्या दिवशी रात्री उषेला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये अत्यंत देखणा असा एक पुरुष दिसतोय. तो क्रीडा करताना दिसतोय. लगेच जाग आली. पार्वती मातेचे शब्द खरे झाले हे कळालं, पण तो पुरुष कुठे दिसत नाहीये. स्वप्नच होतं ना ते. त्या पुरुषाने आपल्याला बाहुपाशात घेतलेला आहे आणि त्याच्या बरोबर आपण रममान झालेले आहोत. दुसऱ्या दिवशी जेव्हा उठली तेव्हा ते स्वप्न सारखं सारखं आठवायला लागलं. त्या स्वप्नातला पुरुष सारखा सारखा समोर यायला लागला. काय बरं करावं? कुणाला सांगावं? पार्वती मातेनं सांगितलं ते खरंय झालं, पण हा पुरुष शोधायचा कुठं?
सारखा सारखा तोच पुरुष माझ्या समोर येतोय, कुणाला सांगावं कुणाला सांगावं हा विचार करत असताना आज उषेच्या लक्षात आलं की आपली मैत्रीण चित्रलेखा काय सुंदर चित्र काढते. तिलाच तर विचारलं, तर तिला बोललो होतं, कारण मैत्री त्याच्यासाठीच असते मंडळी. मनामध्ये काहीतरी खंत असेल तर ती मैत्रिणीजवळ मित्राजवळ बोलून दाखवली तर त्यातनं काहीतरी उपाय पण निघतो आणि मन सुद्धा हलकं हलकं होतं. म्हणून आयुष्यात मित्र पाहिजेत बरं, मैत्रीण पाहिजे, परंतु जीवाला जीव देणारा मित्र, घात करणारे नकोय. जीवाला जीव देणारी मैत्रीण धोका देणारी नकोय. मान्य आहे. मग चित्रलेखा आज आली आहे आणि उषा पण धावत धावत गेली आणि चित्रलेखाला म्हणते, तुला सांगू का, अगं द्वादशीच्या दिवशी पार्वती मातेनं जे सांगितलं ते सत्यात आलं. खरंच मला तसं स्वप्न पडलं, परंतु तो स्वप्नात आलेला पुरुष मी शोधणार कसा? तू करशील मला मदत? दोघी मैत्रिणींमधलं बोलणं सुरू होतं. त्यावेळेला चित्रलेखा म्हणते, बघ तू मला जे वर्णन आहे ना, तू स्वप्नामध्ये जो पुरुष बघितलास त्याचं वर्णन कर. त्या वर्णनानुसार बघ मी तुला बरेच चित्र काढून दाखवते. आणि मग चित्रलेखेने काय केलं, अहो सगळी चित्र काढली. त्या चित्रामध्ये प्रमुख देवता, दैत्य, गंधर्व, चित्रफलक घेतला आणि एक 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 चित्र काढायला लागली. आता उषेला बोलवलं आणि उषेला म्हणते, उषा बघा मी एवढी सगळी चित्र काढलीत, बघ तू तुझ्या स्वप्नामध्ये आलेला जो कोण पुरुष होता ना, या चित्रात तुला दिसतो का बघ. आता उषेने सगळी चित्र बघितली आणि बघता बघता अगं हाच तो पुरुष जो माझ्या स्वप्नात आला होता. अगं उषे, हा पुरुष दुसरा तिसरा कोणी नाहीये, तो प्रत्यक्ष श्रीकृष्ण परमात्म्याचा नातू आहे, अनिरुद्ध आहे. म्हणजे अनिरुद्धाशी तुझा विवाह आहे, मोठी भाग्यवान आहेस. मंडळी, भगवंत जेव्हा काहीतरी संकेत देत असतात ना, तेव्हा ते खरंच भाग्यवंताचेच संकेत असतात. आपल्या जीवनामध्ये सुद्धा बघा, आपण सत्कार्य करत राहिलो तर बऱ्याच वेळेला संकेत होतात. आपल्याला ते संकेत ओळखता आले पाहिजे, कारण भगवंताकडून संकेत झाला म्हटलं की भाग्यवानच आपण. आणि खरोखरच त्यानुसार उषेचा आणि अनिरुद्धाचा विवाह झाला, संपन्न झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुराणिक बुवांचं पुराण संपलं. पुराणिक बुवांच्या तोंडून प्रणयकथा कानोपात्राने ऐकले आणि लगेच ती उठली, पण मनात तिच्या विचार आला, काय सुंदर कथा होती. ती कथा ऐकत असताना मी देहभान हरपले होते. उषेचा त्या पद्धतीनं अनिरुद्धाशी विवाह झाला, पण माझ्या आयुष्यात असा कोणी पुरुष येणं शक्य नाही, कारण एका गणिकेच्या मुलीला कोण पुरुष जवळ करेल. मग आपण काय करायचं, संपूर्ण आयुष्य कसं घालवायचं? मग त्यापेक्षा त्या कृष्ण परमात्म्यालाच आपण जवळ केलं तर, अहो देह विक्रय करून आयुष्य घालवण्यापेक्षा त्या भगवंतालाच रिझवलं तर, आणि असं उपेक्षित आयुष्य जगण्यापेक्षा भगवंताची भक्ती करण्यातच आयुष्य घालवलं तर. पुराण ऐकून उठता उठता कानोपात्रेच्या मनात विचार आला आणि या विचारांना घेऊनच कानोपात्रा घरात आली. आणि घरात आल्यावर मनामध्ये विचार आला की या परब्रह्म परमात्म्यासाठीच या पुढचं जीवन जगायचं, यापुढे नाही हो आईचं ऐकायचं, नाही हो देह विक्रय करायचा, नाही हो पायात घुंगरू बांधायचं आणि गणिकेसारखं जीवन नाही जगायचं. कारण पतितांना पावन करणारा तो परमात्मा, पतित तू पावना म्हणविसी नारायणा, पतित तू पावना. अरे भगवंता, मी जरी पतित असेल तरी मला पावन करशील ना, या पतिताला तू पावन करशील. मग मला सांग,
जो पतिताला पावन करणार आहे त्याचीच भक्ती करत मी जगले तर या माझ्या देहाचा उद्धार होईल. आणि भगवंता आज सांगते, उषेसारखा मला अनिरुद्ध मिळणार नाहीये, पण कृष्ण परमात्मा तू तर नक्कीच मिळशील, तू मला नक्कीच मिळशील आणि मी तुझीच होऊन राहणार आहे. आज कानोपात्रेनं निश्चय केलेला आहे, मला गणिका नाही बनायचंय, मला भगवंताची भक्ती करणारी कानोपात्रा बनायचंय. यापुढे माझी ओळख मात्र नक्कीच भक्त ती कानोपात्रा म्हणूनच होईल. आणि मग हीच कानोपात्रा पुढे भगवंताच्या भक्तीत कशी लीन झाली हे आपण पुढच्या भागात बघू.